विदर्भाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या तब्बल 547 किलोमीटरच्या 4 महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांना राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्याने विकासाच्या चर्चा रंगल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नवेगाव, सुरजागड या मार्गांवर हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून 2028 पर्यंत प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. विशेषतः औद्योगिक, ग्रामीण आणि खनिज पट्ट्यांना जोडणारे हे महामार्ग विदर्भाच्या अर्थकारणाला चालना देणारे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घोषणांच्या गजरात गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C चा रखडलेला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. अवघ्या 99 किलोमीटरच्या या महामार्गाचे काम गेल्या 5 वर्षांपासून संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी काम ठप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे. अपूर्ण रस्ता, उखडलेले डांबरीकरण आणि धुळीच्या ढगांमुळे वाहन चालक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा तोंडावर येत असताना परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी खड्डे, चिखल आणि वाहतुकीला अडथळ्यांमुळे नागरिकांचा प्रवास अक्षरशः जीवघेणा बनतोय. अनेक वेळा निवेदने, आंदोलनं आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा मार्ग तेलंगणा सीमेला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो. एकीकडे विदर्भात नव्या महामार्गांचे स्वप्न रंगवले जात असताना दुसरीकडे गडचिरोलीतील नागरिक अजूनही अपूर्ण रस्त्यांच्या संकटात अडकलेले दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतच राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित बांधकाम यंत्रणा या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने पाहतात आणि आलापल्ली सिरोंचा महामार्ग प्रत्यक्षात कधी पूर्ण होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. लोकराज्य टीव्ही न्यूज करिता आनंद हागवकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.